श्री सप्तशृंगी ज्वेलर्स सराफा जबरी चोरी आरोपीस 72 तासात स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून अटक। आरोपीच्या शोधार्थ अकोला पोलिसांनी चेक केले 580 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज। गुन्ह्यात वापरलेली पिस्टलसह 25,58,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरोपीस दिनांक 16 मे 2026 पोवेतो 6 दिवसांचा PCR। दिनांक 7 मे 2026 रोजी फिर्यादी जितेंद्र भास्करराव विस्पुते वय 54 वर्षे, व्यवसाय सराफा श्री सप्तशृंगी अलंकार केंद्र, जात सोनार, राहणार युसुफ अली खदान महादेव मंदिरासमोर अकोला जिल्हा अकोला यांनी पोलीस स्टेशन खदान येथे रिपोर्ट दिला की दिनांक 7 मे 2026 रोजी अंदाजे 12:45 दरम्यान दुकानामध्ये हजर असताना अचानक एक अज्ञात इसमाने फिर्यादीच्या दुकानामध्ये प्रवेश करून पिस्टलचा धाक दाखवून सोने व चांदीचे दागिने तसेच रोख 75,000 रुपये असा एकूण 70,90,000 रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटून नेले अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक 134/2026 कलम 309(1), 2, 3 सह कलम 3, 5 भारतीय न्याय संहिता सह कलम 325 आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता। घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला अर्चित चांडक यांनी गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल तसेच आरोपी याचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागातील पोलीस स्टेशन येथील डीबीचे 3 अधिकारी, 30 अंमलदार तसेच पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील 4 अधिकारी, 20 अंमलदार असे एकूण 7 अधिकारी 50 अंमलदारांची विविध पथके तयार करून रवाना करण्यात आले। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तयार करण्यात आलेल्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल तसेच आरोपी यांचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याकामी वेगवेगळे तपास कौशल्य वापरण्याबाबत तसेच गुन्ह्यात मार्गदर्शन करण्याकामी तपास पथकांच्या 2 वेळा बैठका घेतल्या। माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिलेल्या आदेश व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकांनी एकूण 330 तसेच शहरातील डीबी पथकांनी 250 असे अकोला शहर व वेगवेगळ्या ठिकाणांची एकूण 580 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आरोपीच्या मागावर राहून आरोपीच्या शोधकामी अंदाजे 700 किलोमीटरचा प्रवास केला। सदरील प्रवास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकास माहिती मिळाली की सदर गुन्हा हा भुसावळ येथील राहणारा रोहन सिंग, सतनाम सिंग बावरा, राहणार जामनेर रोड, भिरुळ हॉस्पिटलच्या मागे भुसावळ जिल्हा जळगाव याने केल्याचे निष्पन्न झाले। तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदार यांच्याकडून निष्पन्न करण्यात आलेल्या आरोपीचा शोध घेणे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा येथील 2 पथक भुसावळ येथे रवाना झाले। सदर गुन्ह्यातील आरोपी हा भुसावळ येथील खडका रोड येथे येणार असल्याबाबत गुप्त बातमीदाराद्वारे खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीस विचारपूस केली असता आरोपी हा खदान परिसरातील सरकारी गोडाऊनचे बाजूला असलेल्या एका भाड्याच्या खोलीत राहून चादर विक्रीच्या बहाण्याने घटनास्थळ परिसराची केली होती रेकी। सदर आरोपी दिनांक 7 मे 2026 रोजी 1 वाजता दरम्यान श्री सप्तशृंगी अलंकार केंद्र आदर्श कॉलनी येथे बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याची कबुली दिली। तसेच गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल अंदाजे 160 ग्रॅम पिवळ्या धातूचे दागिने, अंदाजे किंमत 24 लाख रुपये सध्या बाजारभावाप्रमाणे, तसेच अंदाजे 440 ग्राम पांढऱ्या धातूचे दागिने, अंदाजे 1,23,200 रुपये सध्याच्या बाजारभावाप्रमाणे, तसेच
गुन्ह्यात वापरलेली विदेशी बनावटी देशी कट्टा अंदाजे किंमत 35,000 रुपये असा एकूण 25,58,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल PCR दरम्यान जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे। सदरील आरोपीस आज रोजी विद्यमान न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक 16 मे 2026 पोवेतो 6 दिवसांचा PCR दिला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अजय चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।